कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय अचिनचा फोन अजूनही स्विच ऑफच लागतोय। काय गडबड तर झाली नसेल ना? एजींनाच विचारते। एजे सॉरी मी तुम्हाला आता डिस्टर्ब करते, पण अहो मी आजींना केव्हापासून कॉल करते, त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय। मला ना जरा टेन्शन येते आता। तुम्ही प्लीज माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता घरी जाता का? त्यांना फोन लावा, मला बोलायचं आहे त्यांच्याशी। लीला, मी घरीच आहे। हो का? आणि का तुम्ही आजींच्याच खोलीत आहात? काय झालंय? आजी नक्की ठीक आहेत ना? मला बोलायचं आहे त्यांच्याशी, त्यांना फोन द्या। हे बघ लीला, प्लीज पॅनिक होऊ नकोस, आईला बरं नाही आहे। पण बरं नाही म्हणजे काय झालं? इथे मला नीट सांगा, काय झालं आजींना? नीला, हीरा, आजी, हीरा, आई तुला किती मिस करते पाहिला। तुला या घरावर जावं लागलं, त्याचा खूप स्ट्रेस घेतला तिने। एजे मी आताच्या आता तिथे ते मला आजींना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, मगच त्यांना बरं वाटेल। लीला काम डाऊन। हे बघ मी आहे ना इथे। हे बघ तू इथे आली तर पुन्हा तुझं इन्सल्ट होईल आणि ते मला आणि आईला नाही खपणार। इथे आता आजी इतक्या आजारी असताना मी कशी इथे थांबू? आणि बघा मला आजींपेक्षा आता दुसरं काही महत्वाचं नाही। तुम्ही प्लीज बोला ना दुर्गाशी, मला आजींना भेटता यावं म्हणून मी काय वाटतेच ते करायला तयार आहे। हवं ते काम करूया ना, मी स्कार्फ बांधून येईन, मी दुर्गाला तोंडही दाखवणार नाही, फक्त आजींना भेटेन। प्लीज ना प्लीज, मी इथे नाही थांबू शकणार। ओके ओके शांत हो, मी बोलतो दुर्गाशी, तोपर्यंत तू तिथेच थांब, इथे येऊ नकोस। ओके ठीक आहे, पण बोलणं झालं की मला लगेच कळवा। हो करतो। म्हणजे जे घ्या, म्हणजे ही लीला आता आजीच्या तब्येतीचं कारण काढून पुन्हा या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार। झालं म्हणजे लीलाला घराबाहेर काढण्याचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होणार। नाही वहिनी, मी काय म्हणते, तुम्ही ना यापुढे काही प्लॅनच करू नका, तुमचे सगळे प्लॅन फ्लॉपच होतात। या वेळेला माझा प्लॅन फ्लॉप होणार नाहीये। काहीही झालं तरी या वेळेला मी त्या लीलाला घरी घुसू देणार नाही। नक्की? पिंकी प्रॉमिस? प्रॉमिस। हा मग सांगा काय प्लॅन आहे तुमचा? तेच तर सुचत नाहीये ना, मला कळत नाही मी काय करू। सुचत नाहीये मग प्रॉमिस कशाला दिलात तुम्ही? तुम्हाला सुचत नाहीये, मला सुचत नाहीये, मग आपण एक काम करूया, आपण ना दुर्गा वहिनींकडे जाऊया, त्यांना विचारूया, त्या आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत ना, त्या सांगतील। चला चला चला। थांब, दुर्गा वहिनी घरी नाहीये आणि त्या कुठे गेल्यात माहित नाही। आणि काय ग, दुर्गा वहिनी काय मदत करणार आहेत आपल्याला? मगाशी बघितलं नाहीस कशा चिडलेल्या? आजकाल ना त्या आपल्यावरती खूप चिडतात। मगाशी जरा अतिच हायपर झाल्या होत्या त्या। पण मग आता काय करायचं आपण? जे करायचं ना ते आपल्या दोघींनाच करायचंय। मला एक ब्रिलियंट प्लॅन सुचला आणि आय एम शुअर की हा प्लॅन फ्लॉप होणार नाही। कोणता? ओके शुअर।
तो दिवस आजही मला चांगलाच आठवतोय. आपल्या अख्ख्या घराची पार रयास गेली होती. आजी आणि एजे तर कुणाशी काही बोलण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हते. किशोर अंतराई ज्या बसमधून गेल्या होत्या त्या बसचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याचशा बॉडीज सापडल्या सुद्धा नव्हत्या. पण तरी फक्त गुरुजींच्या सांगण्यावरून अंतराईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांची बॉडी सापडलेली नसतानाही त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. म्हणूनच तर एजंटना आवडत नाही ना अंतराईंच्या फोटोला हार घातलेले. पण किशोर हे सगळं घडलं तेव्हा मी होते ना तिथे. सगळं माझ्याच डोळ्यासमोर घडलंय. मग तरी मला कळत नाहीये की अंतराई जिवंत कशा आणि तुम्ही त्यांना कसं वाचवलं. त्या भेटल्या कशा तुम्हाला. लक दुर्गा. अंतराई जिवंत आहे हे फक्त मला माझ्या नशिबामुळे कळलं. बाबा मी बघतो. हॅलो, हे अंतरा जागीरदार यांचंच घर आहे का? येस, मी खेडच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून बोलतोय. अंतरा जागीरदार आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. म्हणजे अंतराई जिवंत आहे? हो सर. तुम्ही कोणतं हॉस्पिटल म्हणलात? खेडचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ठीक आहे, मी पोचतो लगेच. हो सर. हां. अभिराम, सांभाळ स्वतःला. मला अजूनही खरं वाटत नाहीये की अंतरा आता आपल्यात नाहीये. आपल्या सगळ्यांना सोडून गेली. सांभाळ बा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.